नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल अळूची पानं ग्लासमध्ये घालून ही कुठली रेसिपी, पण तुम्हाला आता उघड वाटणारं काम एकदम सोपं केलेलं आहे बरं का. ना तुम्हाला अळूवडीचा रोल करायचा आहे, ना तुम्हाला जास्तीची मेहनत घ्यायची आहे. फक्त 3 शिट्ट्यामध्ये तुमच्या अळूच्या वड्या तयार, गोल गरगरीत. आता त्या कशा आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा अळूची नाही तर 5 इतकी पानं घेतलेत बरं का. स्वच्छ अशी ही धुवून घेतली आणि नंतर का नाही कोरड्या कपड्याने आपल्याला अशी ही पुसून घ्यायची आहे. आता पाठीमागून पुढून पुसून घेतली आणि जी आता देठं दिसतात ना ती आपल्याला काढून घ्यायची आहेत बरं का. म्हणजेच की ह्याच्या ज्या दाट शिरा वाटतात ना ते तुम्हाला म्हणजेच की जाड जाड शिरा वाटतात ना तितक्या काढून घ्यायच्या आहेत बरं का. कारण अळूची पानं ही खाजरी असतात बघा. मग देठं जर असतील ना तर जास्तीच होतात, त्याच्यामुळे देठंही काढून घ्यायचे आहेत बरं का, जितकी जमेल तितकी. आणि जर तुम्हाला अळूवड्यांचा रोल करून वडी करायची असेल मग मात्र पाठीमागनं असं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे शिरा नरम होतात, तुम्हाला रोल हा सहज करायला येतो बरं का. आता इथं सर्व पानांना मी काही लाटून घेणार नाही, फक्त पानं जी आहेत ती छान प्रकारे पुसून पाठीमागच्या जितक्या जाड वाटतात तितक्या सर्व पानांच्या शिरा काढून घेणार आहे बरं का. आज आपण अळूवडीच्या पानापासून अळूवड्याच करत आहोत, पण ना जरा वेगळ्या पद्धतीत बरं का. जसं की आपण नेहमी कसं करतो, पानांचे रोल करून वाफवून घेऊन वड्या तळून घेतो, पण आज जरा अवघड काम तुमचं सोपं केलं आहे. वेगळ्या पद्धतीत आपण वड्या करणार आहोत बरं का. वड्या करण्यासाठी जास्तीचं झंझट नाही, शिवाय जास्तीत जास्त पाण्यासुद्धा लागत नाहीत. अगदी कमी पाण्यामध्ये सुद्धा अळूवड्या बनवून तयार होतात बरं का. आता इथं काय केलेत, एकावर एक साधारण 3 इतके पानं ठेवलीत, चांगली घडी घालून घेतले बघा. आणि मग आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. अगदी तुम्ही कैचीने कापून घेतला तरी चालेल किंवा सुरीने बघा, आता इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल असं चिरून घ्यायचं आहे बरं का. एकदम छान प्रकारे बारीक मस्त प्रकारे असं चिरता येतं बघा. अगदी एक एक पान चिरून घेण्याच्या ऐवजी अशी 2-3 पानं एकत्र करून तुम्ही चिरून घेतलात तर अगदी वेळसुद्धा तुमचा वाचेल. आता इथं 3 पानं अगोदर करून करून रोल चिरून घेतले आणि नंतर 2 पानांचा असा रोल करून चिरून घेतले. च्या अगोदर बघा अळूवड्याचे ना तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले, जसं की अळूवडीची आपण चकली केली, त्याचबरोबर आपण अळूवडीचे रोल करून अळूवड्या केल्या आणि अळूवडीचा रोल न करता अशी पानं बारीक चिरून चाळणीला तेल लावून त्याच्यावरती मिश्रण थापून ना आपण वाफवून घेतलं आणि नंतर चौकोनी वड्या तळून घेतल्या. असे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेत बरं का. आजचा सुद्धा अगदी आगळा वेगळा नवीनच व्हिडिओ आहे बघा. आता बारीक बारीक सर्व पानं ही चिरून घेतली, बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचे ना सांगतेच तुम्हाला. आता बघा इथं 1 कप इतकं बेसन पीठ सुरुवातीला घेतलं आहे. एकूण आपण 1.5 कप इतकं बेसनचं पीठ वापरणार आहे. बेसन ना हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे बघा, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या असतात की नाही, म्हणून असं चाळून घेतल्यामुळे ना बेसनच्या गुठळ्या सर्व मोडल्या जातात. म्हणून हे घरी केलेलं बेसन वापरलेलं आहे बरं का. म्हणजे चांगला दुकानात आणून थोडीशी ती सुकवायची आणि मग गिरणीतनं किंवा घरघंटी असते ना त्याच्यावरती दळून घ्यायचं, म्हणजे घरच्या घरी तुमचं बेसन इथं तयार झालं बरं का. मार्केटमधलं भेसळयुक्त असतं, मग त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी असं बेसन करू शकता. आता इथं 1.5 कप इतकं बेसन चाळून घेतलं. आता हे बेसन ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि आपण जे चाळलेलं बेसन होतं ना ते घालून हलकं भाजून घेऊया रंग बदलूसपर्यंत. तर जसं बेसन भाजेल ना तीच ना सुगंध छान प्रकारे दळवळतो बघा. बेसन भाजल्यामुळे ना हलकं होतं. मग आपण ज्या वड्या करणार आहोत ना त्या पचायला हलक्या होतात. आपण थालीपीठ करण्यासाठी बघा सर्व कडधान्य भाजून मग चांगल्या प्रकारे दळून घेतो, म्हणजे छान खमंग अशी आपली थालीपीठ होतात, म्हणजेच की चविष्ट. त्याच्यामुळे ना बेसन चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. वड्या हे चवीला छान लागतात बघा. छान हलका तांबूस रंग येईपर्यंत बेसन भाजलंय, खाली काढून थंड व्हायला ठेवलंय. तोपर्यंत इथे एक वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा 5 ते 7 इतक्या लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 इतके हिरव्या मिरच्या मोडून घेतल्यात, अर्धा चमच इतके जिरे, थोडंसंच पाववाटी इतकं सुकं खोबरं घेतलं बरं का. अगदी नाही तुम्ही घातलात तरीसुद्धा चालेल. 1 चमच इतके धणे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी न घालता भरड दरदरीतच असं वाटून घ्यायचं बरं का. आता तुम्ही म्हणाल खोबरं का घातला, पण खोबऱ्यामुळे ना वडी ही चवीला छान लागते. नक्की करून बघा. आम्ही नेहमी कुठल्याही वड्या करत असलो ना तर त्याच्यामध्ये थोडं तरी खोबरं घालतो बरं का. आता माझी आई घालायची म्हणून मी सुद्धा अशाच करते बरं का. बघा आपलं हे बेसन होतं किती छान तांबूस रंग येईपर्यंत भाजलेलं आहे आणि जसं बेसन भाजेल ना तसा सुगंधसुद्धा छान दरवळतो बरं का. आता भाजलेलं बेसन थंड झालं, मग एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बरं का, म्हणजे ह्या आपल्या ज्या वड्या आहेत ते छान कुरकुरीत होतील म्हणून. त्याचबरोबर आता जे आपण केलेलं वाटण किंवा ठेचा म्हणता ना तो घालून घेतलेला आहे बघा, संपूर्ण इथं घातलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बाकीचे काही मसाले घालूयात. ते म्हणजे पाव चमच इतकी हळद, त्याचबरोबर अर्धा चमच इतकं मीठ, चवीनुसार मीठ घालू शकता. 1 चमच इतके तीळ घातलेत, त्याचबरोबर पाव चमच इतका ओवा ना हातावरती चोळून घालायचा, कारण बेसन वापरलं पचायला जड असतं का नाही म्हणून ओवा घातला. त्याचबरोबर थोडंसं हिंग घातलं आणि 1 लिंबाचा रस पिळून घेणार आहोत.
अळूची पानं ही खाजरी असतात की नाही, म्हणून आवर्जून लिंबाचा रस घाला. शिवाय चिंचाचं कोळ किंवा चिंच पाण्यामध्ये भिजत घालून ना त्याचं पाणी घालू शकता बरं का तुम्ही. शिवाय तुम्हाला चव छान बॅलन्स होण्यासाठी थोडंसं गूळसुद्धा वापरू शकता. पण आम्हाला गूळ घातलेली टेस्ट आवडत नाही, तिखट अशा वड्या आवडतात, म्हणून इथं आम्ही गूळ वापरलेला नाही. मला जर चव आवडत असेल तर थोडंसं इथं गूळ घालू शकता. अर्धी पळी इतकं तेल घातलं आहे आणि हे सर्व ना आपण कालवून घेऊयात. जसं छान प्रकारे सोडलं ना तसं छान एकत्र एकजीव सर्वांचं होतं बघा. आता काय करायचं, मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून ना इथं पाणी घालत आहे आणि हलकं सैलसर असं आपल्याला हे मिश्रण करायचं बरं का, घट्ट ठेवायचं नाही. पण चांगल्या प्रकारे ना हे बघा इथं मी आता कसं कालवून घेते, कारण का ह्याच्यामध्ये गुठळ्या बेसनच्या जरासुद्धा राहत नाहीत. शिवाय ना सगळे पदार्थ एकत्र एकजीव होतात म्हणून थोडं थोडं करून पाणी घालत आहे, नाहीतर एकदम हे पातळ होईल का नाही म्हणून. साधारण 1 पाऊण कप इतकं पाणी लागलेलं आहे बघा. कमी जास्त इकडे तिकडे थोडंफार होऊ शकेल बरं का. आता जर तुम्हाला लाल तिखट ह्याच्यामध्ये वापरायचं असेल तर वापरू शकता, पण मी हिरवी मिरची जास्त वापरली होती त्याच्यामुळे लाल तिखट वापरलेलं नाही बघा. किंवा धना पावडर, जिरा पावडर आपण असलं काही वापरलेलं नाही, कारण वाटणामध्येच आपण धणे जिरे घातले होते बघा. त्यामुळे अगदी तुम्ही वाटणामध्ये नसतील घातले मग मात्र इथं तुम्ही अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला घालू शकता. हे चांगल्या प्रकारे सर्व फेटून झालं की मग आपण बारीक चिरलेली जी अळूची पानं होती ती सर्व इथं घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर मुठभर इतकी कोथिंबीर घातली. आता हे सर्व छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. सुरुवातीला अळूची कापलेली पानं घालण्याची घाई करायची नाही. आपण सर्व मसाले आणि जे पिठं होती ना ते छान पहिल्यांदा फेटून एकत्र एकजीव कालवून घ्यायचे आणि मग अळूची पानं घालून छान एकत्र करायचं. घातल्यानंतर बघा हे जरा घट्ट वाटतंय म्हणून काय आणखीन थोडंसं इथं ना पाणी घालत आहे बघा, म्हणजे आपल्याला हे सैलसर हवं आहे ना म्हणून. आता अगदी बघा पानं अळूची जी आहे ती चिरलेली जास्त आहेत आणि पीठ हे कमी आहे, नाहीतर तुम्ही अळूची पानं हे कमी ठेवाल आणि पीठच जास्त ठेवाल असं नाही, कारण अळूचा फ्लेवर आला पाहिजे त्याच्यामुळे अळूची पानं जास्त ठेवायची. आता इथं आपलं मिश्रण तयार झालं बरं का. जे पीठ मळलं का नाही अळूवडीचं ते जरा बाजूला ठेवूया. तर इथं आज हे अळूवडी ना ग्लासमध्ये करत आहे, त्याच्यासाठी इथं ग्लासांना दोन्ही तेल लावून घेतलं बघा आणि थोडीशी ना तीळ भुरभुरून घेत आहे, म्हणजे दिसायला छान दिसतील ना म्हणून, बाकी काही नाही. आता आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. मिश्रण सैलसर का ठेवायचं माहिती आहे का, कारण आपण का नाही हे मिश्रण ग्लासमध्ये भरणार आहोत, म्हणून का नाही जरा सैलसर ठेवायचं, जेणेकरून ग्लासमध्ये आपल्याला भरता येतं बघा म्हणून. आता जितकं मावतं आहे तितकं ग्लासमध्ये भरायचं. जरा ग्लासच्या वरती अशी जागा ठेवायची, कारण हे रोल आपले वाफून झाल्यानंतर ना हलके थोडेसे फुलून वर येतात म्हणून. ह्या मिश्रणामध्ये सोडा वगैरे घालायचा नाही बरं का. पण ज्यावेळेस हे अळूवडीचं मिश्रण पीठ मळलं का नाही तेव्हा त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं, त्याच्यामुळे छान खुसखुशीत अशा आपल्या ह्या वड्या होतात. आपण केलेलं मिश्रण बरोबर इतकं 2 ग्लासमध्ये मावलेलं आहे बघा. शेवटी राहिलेलं ना पुसून इथं हाताने मी मिश्रण घातलं बघा. वरून थोडंसं तीळ भुरभुरून घ्यायचे, म्हणजे छान दिसायला दिसत का नाही म्हणून. ग्लास थोडे टॅप करायचे बघा, म्हणजे छान आपले हे रोल बाहेर निघतील. आता गॅसवरती कुकर ठेवला आहे, कुकरमध्ये 1 ग्लासभर इतकं पाणी घातलं आहे आणि बघा ही खाली जाळी टाकली. त्या जाळीवरती का नाही असे आपल्याला 2 ग्लास ठेवायचे आहेत आणि कुकरचं झाकण लावूयात आणि आपण ना 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत ह्याच्या. अळूवडी करायचं म्हणलं की त्याचं पीठ कालवावं लागतं, शिवाय पानांना सर्वीकडे लावावं लागतं, त्याचा रोल करावा लागतो, वाफवावं लागतं आणि मग तळून घ्यावं लागतं. पण एकदम तुमचं काम सोपं केलं. एकच पीठ मळायचं आहे आणि फक्त इथं ग्लासमध्ये ठेवून वाफवायचं आहे. अगदी छान गोल गरगरीत तुमच्या वड्या होणार आहेत बरं का. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचे जेव्हा वाफ जिरली ना झाकण काढून घ्यायचं आणि बोट लावून बघायचं तर मिश्रण हाताला चिटकत नाही, किंवा सुरी घालून बघू शकता, सुरी छान स्वच्छ निघते, म्हणजे हे रोल चांगले वाफवलेत असं समजायचं. आता हे ग्लास खाली काढून ना थंड करून घेतलेत, मगच रोल ना आपल्याला बाहेर काढायचे ग्लासच्या. थंड न करता तुम्ही जर काढा गेलात तर मात्र तुटले जातील. पूर्णपणे ग्लास थंड झाले मगच ह्याच्यातनं आपण हे रोल बाहेर काढत आहोत. कडा ज्या आहेत त्या सुरीने सोडून घ्यायच्या आणि मग बघा ग्लास पालता केला तर पाठीमागनं थोडंसं टॅप केलात ना, आपटलात ना, लगेच रोल बाहेर निघतात. आता हे रोल थंड झालेत मग आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि बघा वाव, अगदी मस्त इथं आपल्या अळूवड्या ह्या तयार झाल्या. बघा अळूवड्या करायचं म्हणलं का जरा जास्तीचाच वेळ लागतो, पण तुम्ही जर ह्या पद्धतीत केलात ना तर बिलकुल वेळ लागत नाही बरं का, अगदी जास्तीचा वेळ लागत नाही. शिवाय टेस्टमध्ये चवमध्ये जरासुद्धा फरक पडत नाही. सेम अळूवडी कशी चवीला लागते अगदी तशाच ह्या वड्या लागतात बरं का. अगदी छान खुसखुशीत. दोन्ही रोल चांगल्या प्रकारे इथं कापून घेतलेत बरं का. प्रत्येक वेळेस रोल कापल्यानंतर ना सुरी ही स्वच्छ करून घ्यायची, तर दुसऱ्या वेळेस ना कापायला गेल्यानंतर छान याचे गोल गरगरीत वड्या पडतात. आता एखाद्या डब्यामध्ये असं भरून ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी 10 ते 15 दिवस बिलकुल ह्या वड्या खराब होत नाहीत. पाहिजेत त्यावेळेस ना अगोदर फक्त फ्रीजच्या बाहेर 10 मिनटं काढून ठेवायच्या आणि मग तुम्ही तळून घेऊ शकता.
आता इथं थोडा काय मी तळून घेणार आहे. त्याच्यासाठी बघा पॅनमध्ये ना एक पळीभर इतकं तेल घातलं आहे आणि ह्या वड्या तेलामध्ये सोडून आपण तळून घेऊयात. आता इथं मी थोड्याच तेलामध्ये तळून घेत आहे. अगदी तुम्ही जास्त तेलामध्ये जशी आपण भजी वगैरे तळून घेतो तशा वड्या तळून घेतल्यात तरीसुद्धा चालेल. गोलच आकारामध्ये वडी कापून घ्यावं असं काही नाही बरं का. आता ताटाला जरी तेल लावून तुम्ही हे मिश्रण थापून वाफून घेतलात, नंतर मग तुम्ही कापून घेतलात तुमच्या आवडीनुसार चौकोनी किंवा आयत तरीसुद्धा चालेल बरं का. आता ग्लासमध्ये केल्यामुळे छान गोल करकरीत वड्या झाल्यात. आणि बघा अगदी कमीत कमी तेलामध्ये ना दोन्ही बाजूनी छान हलका सोनेरी तांबूस रंग येऊसपर्यंत नाही ह्या वड्यात तळून घेतलात बरं का. आता इथे मी तळून घेतल्यात. अगदी तुम्ही नाही ह्याला फ्राय करून घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का. म्हणजे फोडणी देऊन जसं की जिरे, मोहरी, तीळ, कढीपत्ता घालायचा, चांगला तडतडला की मग ह्या वड्या त्याच्यामध्ये घालून परतून घ्यायच्या आणि मग तुम्ही खाऊ शकता बरं का. अगदी नाश्ता म्हणून सुद्धा. जेवणाच्या ताटामध्ये चव वाढवणारी आज आपण केली ती म्हणजे अळूवडी. अळूवडी म्हटलं की कोणाला आवडत नाही, सर्वांना आवडते बरं का. मग तुम्ही एकदा ह्या सोप्या पद्धतीत नक्की करून बघा. अळूवडी तुम्हाला मोडून दाखवते. अगदी छान खुसखुशीत झाले, वरून तुम्हाला बघूनच समजत असेल. शिवाय आवाजसुद्धा ऐका. अगदी मस्त कुरकुरीत अशा आणि खुसखुशीत अशी ही वडी झाली बघा. नक्की करून बघा. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सुद्धा नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.